बुद्धीच्या जोरावर आम्ही जिथं जिथं प्रगती केली म्हणतो आणि ज्या पद्धतीने आम्ही जीवनाची रचना केलेली आहे ती रचना त्याला असुरक्षिततेकडे घेऊन जाणारी आहे, असमाधानाकडे घेऊन जाणारी आहे, असंवेदनशीलतेकडे घेऊन जाणारी आहे, असत्याकडे घेऊन जाणारी आहे, संभ्रम अवस्थेमध्ये नेणारी आहे. आज प्रत्येक जण गणगणित का असतो? मी तुम्हाला विचारलं का तुम्ही कोणावर प्रेम करता, कोणावर प्रेम करता तुम्ही? तर हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे हा. कारण तुम्ही हाच प्रश्न तुम्हाला जर 6 वर्षापूर्वी विचारला असं तुमचं काहीतरी वेगळंच उत्तर होतं. आज तुमचं वेगळंच उत्तर आहे. आणखीन 2-4 वर्षांनी वेगळंच उत्तर असणार आहे. प्रेम कधी बदलत नसतं, वासना मात्र बदलत असते. का? कारण एकच चव चालत नाही शरीराला बदलून चव असते. आणि भक्ती म्हणजे काय? का जेव्हा ही बुद्धी तुमची शरण जाते तिच्या मर्यादा काय होतात तुम्हाला स्पष्ट होतात आणि तुम्ही तिच्या आहारी जाण्याच्या ऐवजी तिलाच समर्पित करून टाकता. कोणाप्रती? जसं तुम्ही म्हटलात कामाच्या प्रती, काही जण एखाद्या ईश्वरीय शक्तीच्या प्रती, काही जण आपल्या ध्येयाप्रती, काही जण एखाद्या व्यक्तीप्रती समर्पित व्हा. मग ते समर्पित ज्यावेळेस तुम्ही व्हाल ना तर तुम्हाला कसं कळेल की मी भक्ती माझी आहे? फार सोपं आहे. जी गोष्ट करताना तुम्हाला शरीराची मनाची कुठली जाणीव राहत नाही, देहभान तुम्ही विसरता, तहानभूक विसरता, तुम्हाला कुठला त्रास होत नाही, तुम्हाला थंडी ऊन वारा पाऊस काही कळत नाही, ती गोष्ट करताना ती गोष्ट तुमच्या चिंतनामधून कधीच बाजूला होत नाही, ती गोष्ट तुमची भक्ती आहे, ती गोष्ट तुमचं प्रेम आहे. आम्हाला समाधानासाठी काय लागतं? कारण. आम्हाला चेहऱ्यावर आनंद येण्यासाठी काय लागतं? कारण. अमुक माणूस, अमुक परिस्थिती, अमुक गोष्ट जर घडली तर मी आनंदी आहे, जर अमुक गोष्ट नाही घडली तर मी असा आहे, बळाच उभा आहे. हे फार मोठं आश्चर्य आहे ना. लोक मजबुरीमध्ये अख्खं जीवन काढतात. आत्ताची पिढी काय म्हणते? आपलं ज्याच्यावर प्रेम असतं आपण त्यालाच डोकं लावतो. हृदय कोणाला लावतो? उत्तर द्या ना मला तुम्ही. आत्ताची पिढी काय म्हणते? ज्याच्यावर आपलं प्रेम असतं आपण त्यालाच डोकं लावतो, त्याच्यावर रुसतो, त्याच्यावर रागावतो, त्याच्यावर अधिकार गाजवतो, त्यालाच छळतो. मग विचारलं की म्हणलं का तुम्ही असं छळता का बरं? ज्याच्यावर प्रेम आहे त्यालाच का बरं छळता? मग तेवढाच आपला अधिकारच आहे. म्हणजे छळण्यासाठी अधिकार आहे. कुटुंबावर प्रेम का बरं करता तुम्ही? छळता येतं त्यांना. वाक म्हणलं का वागतात ते. तुमच्यामध्ये आणि हिटलरमध्ये काय फरक आहे? फक्त तुम्ही घरातले हिटलर आहे. भक्ती म्हणजे काय? की अमर्याद प्रेम आहे, बिनशर्त प्रेम. तुझ्याकडून आहे की नाही मला माहित नाही. आपल्याकडून पृथ्वीबद्दल प्रेम असो नाही तर नसो, पृथ्वीचं आपल्यावर आहे. आपलं सूर्यावर प्रेम असो नाही तर नसो, सूर्याचं आपल्यावर आहे. अरे म्हणून तो उड्या मारता तुम्ही एवढे उच्छाद का मानताय तुम्ही? त्यांचं प्रेम आहे म्हणून कृपा आहे आपल्यावर. जोपर्यंत भक्त आहे तो पण सुरक्षित आहे. विभक्त झालं तर काय होणार? अंत. आता हे शरीराच्या स्तरावर तुम्हाला दिसतं, पण भावनेच्या स्तरावर, चेतनेच्या स्तरावर तुमच्यावर सतत कोणाचा तरी आशीर्वाद, तुमच्याविषयी कोणीतरी चांगला विचार करते आणि म्हणून तुम्ही सुरक्षित आहे हेच आम्हाला कळत नाही. म्हणून आम्ही आनंदी आहे, म्हणून आम्ही सुखात आहे. आपल्याला वाटतं नाही मी करतो, शेतकरी हा माझा देव आहे. हा डायलॉग नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्याचं जर नुकसान होत असेल आणि तिथे जर माझा जवळचा किंवा माझी यंत्रणा किंवा कोणी जर जबाबदार असेल तर मी त्याला फाडून खाल्ल्याशिवाय राहत. असे कित्येक जण माझ्यावर नाराज होऊन गेले. मला त्याची कधी फिकीर नाही. ज्याच्या जीवावर आपण उभे आहोत, मोठे आहोत, त्याच्याशी जर गद्दारी केली तर तो नको. मी कोणाशी भक्त आहे? शेतकऱ्यांच्या कल्याणाशी, मातीच्या सुपीकतेशी, गोमातेच्या आरोग्याशी. त्याच्याशी मी काय मी एवढी जादू का होते? असले रिझल्ट कसे काय येतात? भक्त आहे हो, तुम्हाला का कळत नाही? जेव्हा बुद्धी संपते, बुद्धीची सीमा आपण ओलांडतो तेव्हा भक्तीची सुरुवात होते. भक्ती म्हणजे अलौकिक बुद्धी जी या संपूर्ण विश्वामध्ये आहे. अशी कुठली शक्ती आहे की त्या शक्तीने पृथ्वीला आणि सूर्याला बांधून ठेवले, सूर्यमालेला बांधून ठेवले, पूर्ण ब्रह्मांडाला बांधून ठेवले? सर ही एक बुद्धी आहे. आपण जर कुठल्या कामाशी एकरूप होत असाल ती पण भक्तीच आहे. पण त्या कामाशी एकरूप होणं म्हणजे काय सर? आपल्याला भाकर नाही मिळाली तरी चालेल, आपल्याला पैसे नाही मिळाले तरी चालेल, आपल्याला आराम नाही भेटला तरी चालेल, आपल्याला सन्मान नाही भेटला तरी चालेल, पण मला ते काम करायचंच आहे, याला म्हणायचं भक्ती. संपला विषय. किड्या मुंग्यांसारखं आपण आपल्यापुरतं जीवन जगतो, तेवढं पण आपल्याला सुईचं जगवत नाही. म्हणून सद्गुरू कसं सांगता, आपल्या जीवनाला काहीतरी काय पाहिजे? अर्थ पाहिजे ना. माणूस म्हणून जन्माला आले सर तुम्ही, तुमच्या जीवनाला काहीतरी काय पाहिजे? अर्थ पाहिजे. तुमच्या घरातले लोक सोडून बाहेरच्या लोकांनी तुम्ही जन्माला आलते असं काहीतरी आठवण केली पाहिजे. हे मन हे माकट आहे, बुद्धी ही त्याचाच खेळ आहे. कळलं का? म्हणून जीवनामध्ये तुम्ही सार्थक जीवन जर जगायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्या हातून कोणाचं तरी कल्याण झालं पाहिजे. आपल्या आजूबाजूला किमान आनंदी वातावरण झालं पाहिजे, आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिजे. किमान तेवढं तुम्ही करू शकता की ह्या माणसाला चांगलं ठेवा, ह्या शरीराला आनंदी ठेवा, या माणसाला चांगलं ठेवायची मनस्थिती चांगली ठेवा, प्रसन्न राहा, चेहऱ्यावर खूप आनंद ठेवा. कुठलीही कृत्रिम गोष्ट तुम्ही आहे, तुम्ही जेव्हा प्रदर्शनाच्या मागे लागता ना तेव्हा नक्कीच तुम्ही चुकीच्या मार्गाने पुढे जा. तुम्ही विभक्तीच्या मार्गाने जा, भक्तीच्या मार्गाने जात नाही. भक्तीचा मार्ग काय आहे सर? आतून आनंदी झालं पाहिजे, चेहऱ्यावर आपोआप ग्लो येतो. आनंदी माणूस या जगातला सर्वात सुंदर माणूस आहे. मग तुमच्या आतमधला आनंद जागृत करण्याच्या ऐवजी तुम्ही बाहेरचा ग्लो जेव्हा निर्माण करता तेव्हा तुम्ही रसायनांच्या मार्गावर जाता. रसायन साईड इफेक्टच करतात. उसणं अवसान आणण्याची गरज का पडते? कारण आतमध्ये अवसानच नाहीये. मग ते आतलं अवसान ज्याला असणं असं म्हणतो आपण, ते वाढवलं पाहिजे आणि तरच जीवनाला काय येणार आहे? अर्थ येणार आहे. तुम्हाला ज्या बाहेरच्या उसण्या अवसानांनी गोळा केलेले जे साधन आहेत त्यांनी तुम्हाला कधीही जीवनाला अर्थ येणार नाही. नेहमी तुमच्या आतलं दर्शन सुंदर झालं पाहिजे. आणि सगळ्यात सोपी गोष्ट काय? आनंदी राहा आणि आनंदी
करा लोकांना. बस एवढंच आपण करू शकतो सर. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण जो आहे तो प्रकृतीच्या आशीर्वादाने त्याचे आभार माना. नुसते आभार जरी मानले सर तरी तुम्हाला कृपा प्राप्त होईल. भक्तीमध्ये उतरण्याचा हाच मार्ग आहे. शरण जा. बुद्धी तुम्हाला पैसा गोळा करायला शिकवेल, प्रतिष्ठा शिकवेल. बुद्धी तुम्हाला पद मिळवायला सांगेल, सत्ता मिळवायला सांगेल. बुद्धी लोकांकडून आदर मिळवायला शिकवेल. पण बुद्धी तुम्हाला स्वतःला सुंदर बनवायला कधीच शिकवणार नाही. त्यासाठी तुम्हाला समर्पितच व्हावं लागेल. आणि तुम्ही जर समर्पित झाला तर तुमच्या जीवनाचं सार्थक होणार. ठीक आहे, जीवनाची तुमची जी पद्धती ती बदलू शकता, बरोबर आहे ना. तुमचे साधनं, सोयी, सुविधा हे बदलू शकता, पण ज्या मूलभूत गरजा आहे त्या तुमच्या बुद्धीने पूर्ण नाही होणार. सर तुमच्या बुद्धीने तुम्हाला झोप येऊ शकते का? बुद्धीच्या मदतीने झोप येऊ शकते? बुद्धीच्या मदतीने तुम्हाला शांती मिळू शकते का? तुम्ही जेवढा बुद्धीचा वापर कराल तेवढी शांती भंग होईल. तुमच्या बुद्धीच्या मदतीने तुम्ही अन्न पचवू शकता का? आणि जर पचवायला गेलात तर काय होईल? शरीर हे रसायनांची प्रयोगशाळा होईल. आणि ती केली लोकांनी. बुद्धीच्या जोरावर जे उपचार पद्धती आज चालू आहे त्यांनी माणसं काय होत आहे? विकलांग होत आहे. बरोबर आहे ना. म्हणजे बुद्धीच्या जोरावर आम्ही जिथं जिथं प्रगती केली म्हणतो आणि ज्या पद्धतीने आम्ही जीवनाची रचना केलेली आहे ती रचना त्याला असुरक्षिततेकडे घेऊन जाणारी आहे, असमाधानाकडे घेऊन जाणारी आहे, असंवेदनशीलतेकडे घेऊन जाणारी आहे, असत्याकडे घेऊन जाणारी आहे, संभ्रम अवस्थेमध्ये नेणारी आहे. आज प्रत्येक जण गणगणित का असतो? मी तुम्हाला विचारलं का हो, तुम्ही कोणावर प्रेम करता? कोणावर प्रेम करता तुम्ही? तर हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे हा. कारण तुम्ही हाच प्रश्न तुम्हाला जर 6 वर्षापूर्वी विचारला असता तुमचं काहीतरी वेगळंच उत्तर होतं. आज तुमचं वेगळंच उत्तर आहे. आणखीन 2-4 वर्षांनी वेगळंच उत्तर असणार आहे. प्रेम कधी बदलत नसतं, वासना मात्र बदलत असते. का? कारण एकच चव चालत नाही शरीराला. शरीराला बदलून चव असते. आता मग भक्ती त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. सद्गुरू काय म्हणतात की जीवन जगताना तुम्ही ज्यावेळेस प्राणी म्हणून जगत होते, तुम्ही आज माणूस म्हणून आले. तुमच्याकडे आज बुद्धी आहे, विचार करण्याची क्षमता आहे आणि तुम्ही तरी जर प्राण्यांसारखं जीवन जगत असाल, प्राण्यांसारखं तुम्ही जर जगत असाल, फक्त प्राणी जंगलात राहता आणि तुम्ही घरात राहता सिमेंटच्या जंगलामध्ये, उलट प्राणी तुमच्यापेक्षा जास्त नॅचरली जगता. जे विकार आणि जे सरळ विकृती माणसामध्ये आलेली आहे. कालची घटना आहे, 10वीच्या मुलांनी क्लासेसमध्ये एका 10वीच्या मुलाने दुसऱ्या 10वीच्या मुलाचा गळा चिरला. 10वीच्या मुलांनी. फॉरेनमध्ये लहान मुलं आपल्या बापाचा पिस्तूल शाळेमध्ये बेछूट गोळीबार करता आणि मुलांना शिक्षकांना ठार मारता. या घटना फार नवीन नाहीये. अमेरिकेसाठी, ऑस्ट्रेलियासाठी हे कल्चर बुद्धीच्या जोरावर कुठे घेऊन चाललेलं आहे. कळलं ना तुम्हाला? प्रेम जर संपलं ना तर जीवन संपणार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून जगायला तर किडेमुंगे पण जगता. त्यांच्यासाठी काय व्यवस्था आहे सर? त्यांच्या व्यवस्था तुम्ही भ्रष्ट केल्या सगळ्या, तरी पण ते जिवंत आहे. म्हणजे आमची उपजीविका ही आमच्या बुद्धीवर नाही, हे तर निश्चित आहे. मला सांगा, ज्यांना स्वतःची बुद्धी नाहीये ते सुद्धा जिवंत आहे. ज्या बुद्धीचा आम्ही चर्चा करतो, आम्ही बोलतो, विचार मांडतो, कल्पना मांडतो, आम्ही त्याच्यामध्ये संशोधन करतो, नवनवीन आम्ही त्याच्यामध्ये शोध लावतो, हे असं तर काही जनावर करत नाही. पण ते पण छान जगतं ना. आम्ही काय वेगळं जगतो? मूलभूत फरक काय? हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगता की आमच्या जीवनाला खरा अर्थ कधी प्राप्त होतो? तो भक्तीने प्राप्त होतो. आणि भक्ती म्हणजे काय? का जेव्हा ही बुद्धी तुमची शरण जाते, तिच्या मर्यादा काय होतात तुम्हाला स्पष्ट होतात आणि तुम्ही तिच्या आहारी जाण्याच्या ऐवजी तिला समर्पित करून टाकता. कोणाप्रती? जसं तुम्ही म्हटलात, कामाच्या प्रती. काही जण एखाद्या ईश्वरीय शक्तीच्या प्रती, काही जण आपल्या ध्येयाप्रती, काही जण एखाद्या व्यक्तीप्रती समर्पित व्हा. मग ते समर्पित ज्यावेळेस तुम्ही व्हाल ना, तर तुम्हाला कसं कळेल की मी भक्ती माझी आहे? फार सोपं आहे. जी गोष्ट करताना तुम्हाला शरीराची, मनाची कुठली जाणीव राहत नाही, देहभान तुम्ही विसरता, तहानभूक विसरता, तुम्हाला कुठला त्रास होत नाही, तुम्हाला थंडी, ऊन, वारा, पाऊस काही कळत नाही ती गोष्ट करताना, ती गोष्ट तुमच्या चिंतनामधून कधीच बाजूला होत नाही, ती गोष्ट तुमची भक्ती आहे, ती गोष्ट तुमचं प्रेम आहे. अशी गोष्ट करताना तुमचं सगळं देहभान विसरतं, तुम्ही तहानभूक विसरता, सगळं
ऊन वारा पाऊस विसरता, स्वतःच्या वेदना त्रास सगळं विसरता. अशी कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये शोधा. तर नाहीये. नाहीये. तर तसं जर असतं तर तुमच्या चेहऱ्यावर विनाकारण समाधान असतं. आम्हाला समाधानासाठी काय लागतं? कारण. आम्हाला चेहऱ्यावर आनंद येण्यासाठी काय लागतं? कारण. अमुक अमुक माणूस, अमुक अमुक परिस्थिती, अमुक अमुक गोष्ट जर घडली तर मी आनंदी आहे. जर अमुक अमुक गोष्ट नाही घडली तर मी असा आहे, बळाच उभा आहे. हे फार मोठं आश्चर्य आहे ना. लोक मजबुरीमध्ये अख्खं जीवन काढतात. आणि म्हणून जीवनाची सार्थकता काय आहे सर? तर ज्या वेळेस तुम्ही या बुद्धीच्या पलीकडे, हे बुद्धीचं जगणं फार छोटं आहे, फार क्षुद्र आहे, फार क्षुल्लक आहे. आपण त्याला फार महत्त्व देतो आणि त्याच्यामुळेच आपल्या जीवनामध्ये ह्या समस्या आहे. आपल्या जीवनामध्ये जो गोंधळ आहे, जे मनामध्ये जे विचार आहे, जी चंचलता आहे, एकमेकाबद्दल जी शंका आहे, अविश्वास आहे, राग आहे, अपमान आहे, मान आहे, या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये का आहे? कारण आम्ही बुद्धीच्या स्तरावरच जीवन जगतो. डोकं लावतो प्रत्येक ठिकाणी. आपण बोलता बोलता म्हणतो सहज, "काय डोकं नको लावू यार." आता डोकं नको लावू असं म्हणताय की नाही? आत्ताची पिढी काय म्हणते? आपलं ज्याच्यावर प्रेम असतं आपण त्यालाच डोकं लावतो. मग हृदय कोणाला लावतो तू? उत्तर द्या ना मला तुम्ही. आत्ताची पिढी काय म्हणते? ज्याच्यावर आपलं प्रेम असतं आपण त्यालाच डोकं लावतो, त्याच्यावरच रुसतो, त्याच्यावरच रागावतो, त्याच्यावर अधिकार गाजवतो, त्यालाच छळतो. मग विचारलं की म्हणलं, "का तुम्ही असं छळता का बरं? ज्याच्यावर प्रेम आहे त्यालाच का बरं छळता?" मग तेवढाच आपला अधिकारच आहे म्हणे. म्हणजे छळण्यासाठी अधिकारच आहे. तर कुटुंबावर प्रेम का बरं करता तुम्ही? छळताय तर त्यांना. वाक म्हणलं का वागतात ते. तुमच्यामध्ये आणि हिटलरमध्ये काय फरक आहे? फक्त तुम्ही घरातले हिटलर आहे. समजा मी प्रमुख आहे, तर मी नेहमी काय सांगतो, तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही तुमचे निर्णय घ्या, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या घ्या आणि मनसोक्त जगा. घेत नाही जबाबदाऱ्या. तुम्ही जबाबदाऱ्या पण घ्यायच्या नाही. आणि जो घरचा प्रमुख आहे त्याचे तुम्ही आदेश पण पाळायचे नाही. असं नाही चालणार ना, व्यवस्था खराब होईल. पण आपलं तसं नाहीये. आपण त्याला स्वातंत्र्य देत नाही. पण तुम्ही आनंदी पण राहिलं पाहिजे. माझ्या ताब्यात राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. म्हणजे हे असं म्हणणं झालं, जमीन कधी सोडायची नाही, पण हवेत उडून दाखवलं पाहिजे. कसं शक्य आहे? बरोबर आहे. आणि म्हणून भक्ती जी आहे ना, भक्ती म्हणजे काय? की अमर्याद प्रेम आहे, बिनशर्त प्रेम आहे. तुझ्याकडून आहे की नाही मला माहित नाही. आपल्याकडून पृथ्वीबद्दल प्रेम असो नाही तर नसो, पृथ्वीचं आपल्यावर आहे. आपलं सूर्यावर प्रेम असो नाही तर नसो, सूर्याचं आपल्यावर आहे. अरे म्हणून तर उड्या मारता तुम्ही एवढी. एवढे उच्छाद का मारताय तुम्ही? त्यांचं प्रेम आहे म्हणून कृपा आहे आपल्यावरती. जर एखाद्याची कृपा जर आपल्यावर नसेल, तर आपल्यावर संकट येतात आणि त्या संकटांनी आपण उद्ध्वस्त होतो. पण जर कृपा असेल, भक्तीचा परिणाम काय? भक्तीचं फळ आहे कृपा. साधी सिंपल गोष्ट आहे बघा. लहान मूल जेव्हा रस्त्याने चालतं, त्याचा हात जर वडिलांनी धरलेला असेल किंवा त्यांनी वडिलांचा हात धरलेला असेल, तर ते सुरक्षित आहे की नाही? आणि त्याचा जर हात सुटला आणि ते भरकटलं रस्त्यामध्ये, तर काय होणार? हो, विभक्त झालं. जोपर्यंत भक्त आहे, तोपर्यंत सुरक्षित आहे. विभक्त झालं, तर काय होणार? अंत होणार. आता हे शरीराच्या स्तरावर तुम्हाला दिसतं. पण भावनेच्या स्तरावर, चेतनेच्या स्तरावर तुमच्यावर सतत कोणाचा तरी आशीर्वाद आहे. तुमच्याविषयी कोणीतरी चांगला विचार करतंय आणि म्हणून तुम्ही सुरक्षित आहे, हेच आम्हाला कळत नाही. म्हणून आम्ही आनंदी आहे, म्हणून आम्ही सुखात आहे. आपल्याला वाटतं नाही मी करतो. तू सगळं करशील, उगवलं पाहिजे ना. तू गंज फिरशील, उगवलं पाहिजे ना. तर उगवेल, पण त्याला फळं फुलं आले पाहिजे ना. फळं फुलं पण येतील, सोंगून तुझ्या पोटात तर गेलं पाहिजे ना. म्हणजे कृपा आहे आपल्यावरती. माझं काहीच नाही ते. हे सगळं त्याच्या कृपेने होतंय आणि म्हणून मी समर्पित आहे. माझ्या जीवनामध्ये शेतकरी हा माझा देव आहे. हा डायलॉग नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्याचं जर नुकसान होत असेल आणि तिथे जर माझा जवळचा किंवा माझी यंत्रणा किंवा कोणी जर जबाबदार असेल, तर मी त्याला फाडून खाल्ल्याशिवाय राहत नाही. असे कित्येक जण माझ्यावर नाराज होऊन गेले. मला त्याची कधी फिकीर नाही. ज्याच्या जीवावर आपण उभे आहोत, मोठे आहोत, त्याच्याशी जर गद्दारी केली, तर तो नको. मी कोणाशी भक्त आहे? शेतकऱ्यांच्या कल्याणाशी, मातीच्या सुपीकतेशी, गोमातेच्या आरोग्याशी. त्याच्याशी मी
काय मग ही एवढी जादू का होते? हा, असले रिझल्ट कसे काय येतात? बघताय हो, तुम्हाला का कळत नाही? भक्ती जी आहे तुमची, जेव्हा या संपूर्ण विश्वाबरोबर तुम्ही एकरूप होऊन जाता, या प्रकृतीची इच्छा तुम्ही सर्वतोपरी मानता, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये जे काही घडतं ते शेवटी मला सांगा, डॉक्टर असो, वकील असो, कुठलाही एखादा बुद्धिमत्ता असलेला तत्ववेत्ता असो, कोणी पण असो, कुठलाही अगदी बुद्धीमधला श्रेष्ठ माणूस असो, कुठलाही प्रोफेशनल्स असो, शेवटी काय म्हणत असतो? शेवटी आता आपल्या काही हातात नाही. असं करतो हात तो असं. हा, असं आहे. आलं लक्षात? आणि म्हणून मित्रांनो एक लक्षात ठेवा, जेव्हा बुद्धी संपते, बुद्धीची सीमा आपण ओलांडतो, तेव्हा भक्तीची सुरुवात होते. आलं लक्षात? भक्ती म्हणजे अलौकिक बुद्धी, जी या संपूर्ण विश्वामध्ये आहे. अशी कुठली शक्ती आहे की त्या शक्तीने पृथ्वीला आणि सूर्याला बांधून ठेवले, सूर्यमालेला बांधून ठेवले, पूर्ण ब्रह्मांडाला बांधून ठेवले. सर, ही एक बुद्धी आहे. मला सांगा, केळीच्या झाडाला कधी तुम्ही पाहिलं की त्याला आंबे लागले? चुकून. आंब्याच्या झाडाला कधी रताळा लागले? हॅलो? हा, हे रताळ काही पण करेल, हा भाग वेगळा. हे खाली बटाट्याने वर तांबाटे आणील, हा भाग वेगळा. परंतु प्रकृतीने अशी चूक कधीच केलेली नाही सर. विचार करा तुम्ही. असं कधी एखादं पिल्लू जन्माला आलं का सिंहाचं? कधी गवत खाते? सर, नाही. तुम्हाला माहिती आहे, अलीकडे एक संशोधन झालं. शास्त्रज्ञांना अनेक वर्ष एक प्रश्न सतावत होता. विमानाला जर नेव्हिगेशन नसेल, ते विमान भरकटतं. जर कनेक्शन कट जर झालं, आपला जर गुगल मॅप जर भरकटला, तर आपण कुठल्या कुठे भरकटतो. बरोबर आहे की नाहीये? हे पक्षी, त्यांच्याकडे कुठली बुद्धिमत्ता आहे? ते एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये हजारो किलोमीटर बरोबर त्याच मार्गाने जाता. तुम्हाला कधी प्रश्न पडला नाही? शास्त्रज्ञांना पडला? मला पण नव्हता पडला कधी. बरं, हे जाऊ द्या. 4-5 किलोमीटर जाऊन फिरून येतो पक्षी आणि बरोबर आपल्या घरट्यापाशीच कसं काय येतो? तर शास्त्रज्ञांनी शोध लावला. शोध लावल्यानंतर असं कळलं की त्यांच्या डोळ्यामध्ये प्रोटीन असतं आणि ते प्रोटीन मॅपिंग करतं. त्यांच्या मेंदूमध्ये असं एक प्रकारचं एक डीएनएची रचना असते का ते बॅलन्स मेंटेन करतं. पृथ्वीवर त्यांना नेव्हिगेट करण्यासाठी त्यांच्या डोळ्यामध्ये यंत्रणा आहे. त्याला क्वांटम फिजिक्स म्हणतात. क्वांटम फिजिक्सच्या लेवलला ते नॉलेज आहे. नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये, म्हणजे सूक्ष्म स्तरावरती. प्रकृतीने हे सगळं कसं केलं असेल? माणसाला शोधायला हजारो वर्ष लागत आहे. त्यांनी कसं केलं असेल? ते कसं होत असेल? मग ही जी बुद्धी आहे, यालाच काय म्हटलेलं आहे? अलौकिक बुद्धी जी आहे, तिलाच भक्ती म्हटलेलं आहे. तिच्याशी एकरूप होणं म्हणजे काय? भक्ती. आणि म्हणून मित्रांनो, आपण जर कुठल्या कामाशी एकरूप होत असाल, ती पण भक्तीच आहे. पण त्या कामाशी एकरूप होणं म्हणजे काय सर? आपल्याला भाकर नाही मिळाली तरी चालेल, आपल्याला पैसे नाही मिळाले तरी चालेल, आपल्याला आराम नाही भेटला तरी चालेल, आपल्याला सन्मान नाही भेटला तरी चालेल, पण मला ते काम करायचंच आहे, याला म्हणायचं भक्ती. संपला विषय. का रे, तुझं तर फार आवडतं काम होतं? नाही हो, ते पगार देतील. माझे चुलत भाऊ आता जे वारले, 25 वर्ष विना अनुदानित शाळेवर काम केलं. किती वर्ष? 25 वर्ष. वर्ष बिनपगारी फुलाधिकारी. वेडा माणूस आहे. हिंमत नाही त्याच्यामध्ये दुसरे काही शाळा सोडून दुसरं काही काम करण्याची. पण नाही, ते प्रेम आहे. जाण्यापूर्वी सर्व व्यवस्था सुंदर करून गेले. दोन्ही मुलांचं कल्याण करून गेले. स्वतःची पेन्शन पूर्ण सगळं व्यवस्था करून. परंतु त्याच्या कामावर काय होतं? प्रेम होतं. आणि एवढं करून सामाजिक उपक्रमांमध्ये सगळीकडे सहभाग घ्यायचे. कोणाशी वैर नाही. हे जीवन आहे. किड्या मुंग्यांसारखं आपण आपल्यापुरतं जीवन जगतो. तेवढं पण आपल्याला सुईचं जगवत नाही. म्हणून सद्गुरू कसं सांगता, आपल्या जीवनाला काहीतरी काय पाहिजे? अर्थ पाहिजे ना. माणूस म्हणून जन्माला आले सर तुम्ही. मग तुमच्या जीवनाला काहीतरी काय पाहिजे? अर्थ पाहिजे. तुमच्या घरातले लोक सोडून बाहेरच्या लोकांनी तुम्ही जन्माला आलते असं काहीतरी आठवण केली पाहिजे. तुम्हाला
कुठलाही कार्यक्रम, तुमची मुंज असो, तुमची 5वी असो, बारसं असो सर, वाढदिवस असो, काही तुमचे कुठले विधी असो, लग्न असो, कुठले सोहळे असो, किंवा अगदी तुमची मौत असो किंवा दहावा असो, तुम्हाला कोण पाहिजे? लोक पाहिजे. हॅलो, घरच्या घरी का नाही करत? हॅलो, घरातल्या घरात करायचं ना. तुम्हाला कोण पाहिजे? लोक पाहिजे. मग त्यांचं जे उत्तरायी होण्यासाठी लोक का नको? तेवढ्यापुरता लोकांचा विचार करायचा. पूर्वीच्या काळी लोक प्रत्येक गोष्टीमध्ये संपूर्ण गावाला काय करून घ्यायचे? गाव सहभागी व्हायचं. गाव नुसते वाडे नाही. आता हळूहळू आडनावं तुटले, नंतर वाडे तुटले, आता कुटुंब तुटले. आता लोक फक्त शिवायची कामं करतात. शिवाय शिवीचा खेळ चालू आहे सध्या, जोडाजोडीचा. तेवढ्या काळापुरतं बांधून घेता. कशाला पाहिजे तुम्हाला बांधून? भक्तीचे नाही पण. मग आधी भक्त होते, विभक्त का केले? ही समस्या. विभक्त याच्याकरता केले, मनोमार्गे गेला तो त्याची चिमुकला झाला, आणि मनाच्या मार्गावर गेले सगळे, बुद्धीच्या मार्गाने गेले सगळे, आणि बुद्धीच्या मार्गावर सगळ्यांनी स्वातंत्र्य स्वातंत्र्य. आज समाधान कुठे? स्वातंत्र्य आहे पण ते स्वातंत्र्य नाही, स्वैराचार आहे. माकडाला स्वातंत्र्य दिले होते, काय करतं? कुलीत घेऊन जंगला लागला इथे. असे हे मन हे माकट आहे, बुद्धी ही त्याचाच खेळ आहे. कळलं का? म्हणून जीवनामध्ये तुम्ही सार्थक जीवन जर जगायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्या हातून कोणाचं तरी कल्याण झालं पाहिजे. आपल्या आजूबाजूला किमान आनंदी वातावरण झालं पाहिजे. आपल्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिजे. किमान तेवढं तुम्ही करू शकता की ह्या माणसाला चांगलं ठेवा, ह्या शरीराला आनंदी ठेवा, या माणसाला चांगलं ठेवायची मनस्थिती चांगली ठेवा, प्रसन्न राहा, चेहऱ्यावर खूप आनंद ठेवा. कुठलीही कृत्रिम गोष्ट तुम्ही आहे, तुम्ही जेव्हा प्रदर्शनाच्या मागे लागता ना, तेव्हा नक्कीच तुम्ही चुकीच्या मार्गाने पुढे जाता. तुम्ही विभक्तीच्या मार्गाने जाता, भक्तीच्या मार्गाने जात नाही. भक्तीचा मार्ग काय आहे सर? आतून आनंदी झालं पाहिजे, चेहऱ्यावर आपोआप ग्लो येतो. आनंदी माणूस या जगातला सर्वात सुंदर माणूस आहे. मग तुमच्या आतमधला आनंद जागृत करण्याच्या ऐवजी तुम्ही बाहेरचा ग्लो जेव्हा निर्माण करता, तेव्हा तुम्ही रसायनांच्या मार्गावर जाता. रसायन साईड इफेक्टच करतात. लक्षात आलं पाहिजे आपल्या की ज्यावेळेस तुमच्याकडे सत्ता येते, पैसा येतो, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचं काय करता? खेळ मांडता. चुकीच्या कल्पनांमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करता. तुम्ही प्रकृतीशी विभक्त होता. जेव्हा तुम्ही प्रकृतीशी विभक्त होता, मग ते अन्नाच्या बाबतीत असो, सौंदर्याच्या बाबतीत असो, किंवा कुठल्याही बाबतीमध्ये असो, आतून माणूस सुंदर झाला पाहिजे की बाहेरून? बाहेरून हुशार झाला पाहिजे की आतून? त्याच्याकडं एकदम हुशार माणसाकडे असलेले कपडे त्याच्याकडे आहे, हुशार माणसाकडे असलेले ते ॲप त्याच्याकडे आहे, हुशार माणसाला हुशार दिसेल अशा प्रकारची परिस्थिती त्यांना दाखवत होतो, आणि आतमध्ये काही बुद्धीचा तपास नाही. उसना अवसान आणण्याची गरज का पडते? कारण आतमध्ये अवसानच नाहीये. आणि मग ते आकलं अवसान, ज्याला असणं असं म्हणतो आपण, ते वाढवलं पाहिजे, आणि तरच जीवनाला काय येणार आहे? अर्थ येणार आहे. तुम्हाला ज्या बाहेरच्या उसण्या अवसानांनी गोळा केलेले जे साधनं आहेत, त्यांनी तुम्हाला कधीही जीवनाला अर्थ येणार नाही. नेहमी तुमच्या आतलं दर्शन सुंदर झालं पाहिजे. आणि सगळ्यात सोपी गोष्ट काय? आनंदी राहा आणि आनंदी करा लोकांना. बस एवढंच आपण करू शकतो सर. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण जो आहे तो प्रकृतीच्या आशीर्वादाने, त्याचे आभार माना. नुसते आभार जरी मानले सर, तरी तुम्हाला कृपा प्राप्त होईल. भक्तीमध्ये उतरण्याचा हाच मार्ग आहे, शरण जा. बरोबर आहे ना? पण आपली बुद्धी शरण नाही जाऊन देत. ते मी का जाऊ? माझं काय समान? माझं काय अडलंय? मग हे याच्यामुळे आपली प्रगती होत नाही. आणि म्हणून सर्वांनी बघा, आज तुम्ही या ठिकाणी सर्वजण शिकून आलात. तुमच्यापैकी बरेच तुमचे मित्र असतील शाळेमधले, जे तुमच्याबरोबर 5वी 6वी 10वीला होते, त्यांनी 10वीला शाळा सोडून दिली. आहे का नाही? अशी भरपूर आहे का नाही? तुम्ही त्याच्यापेक्षा पुढे जाऊन 12वी शिकलात. तुम्ही 12वी शिकल्यानंतर सुद्धा पुढे शिकायचा प्रयत्न केला. तुमचे बरेचसे मित्र 12वीला सोडून दिलं त्यांनी. असं झालं की नाही? तुम्ही का बरं जास्त शिकत गेला बुद्धीच्या जोरावर? तुमच्या बुद्धीला काय द्यायचं तुम्हाला? धारदार बनवायचं होतं. बुद्धीला धारदार का बनवायचं? जीवन काय झालं पाहिजे? आणखी समृद्ध झालं पाहिजे. मग जीवन समृद्ध करण्यासाठी त्याला अर्थ पण असला पाहिजे. त्याला काय असलं पाहिजे? अर्थ. त्या नात्यांना अर्थ पाहिजे, त्या बोलण्याला अर्थ पाहिजे, त्या असण्याला अर्थ पाहिजे. आपण जिवंत आहोत हे जगाला आपल्या कीर्तीमधून कळालं पाहिजे. कळलं की नाही? आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतात की आमच्या जीवनाला अर्थ असा आहे. आज लता मंगेशकर सारखी व्यक्ती असेल, ती सांगते की जगायचं राहून गेलं.
तर आपली काय कहाणी आहे? हां, बुद्धी तुम्हाला पैसा गोळा करायला शिकवेल, प्रतिष्ठा शिकवेल, बुद्धी तुम्हाला पद मिळवायला सांगेल, सत्ता मिळवायला सांगेल, बुद्धी लोकांकडून आदर मिळवायला शिकवेल, पण बुद्धी तुम्हाला स्वतःला सुंदर बनवायला कधीच शिकवणार नाही. त्यासाठी तुम्हाला समर्पितच व्हावं लागेल आणि तुम्ही जर समर्पित झाला तर तुमच्या जीवनाचं सार्थक होणार आहे. धन्यवाद.